नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर मनापासून स्वागत करतो कहाणी जितकी मध्ये. आपण आहोत सोलापुरामध्ये आणि सोलापुरामध्ये एक वेगळीच ऍड आहे. जुन्या काळी एक साडीची ऍड यायची, साडी में साडी टिंब टिंब साडी. सोलापुरात वेगळं आहे. साडी में साडी म्हटल्यानंतर कशिश साडी असं सगळेजण म्हणतात. अगदी बचपन पासून 55 पर्यंत सगळ्या वयोगटामधली सगळ्या बायबापड्या साडी में साडी कशिश साडीच म्हणतात असं मला ऐकायला मिळालेलं आहे सर. याचं कारण पण आहे, 1971 साली यांनी कशिश साडी सेंटर सुरू केलं आणि आज जवळजवळ 51 वर्ष ते साडीची परंपरा सोलापुरामध्ये जपत आहेत, वाढवत आहेत. असे कशिश सिल्क साडीचे मेन सुरेश नागदेव सर आपल्याकडे आलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि त्यांचे चिरंजीव जे आत्ता हा पुढचा व्यवसाय बघता आहेत असे कल्पेश नागदेवजी, तुमचं पण खूप खूप स्वागत. सर, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, आइडिया कुठून आली? सर, ये हमारा दादाजी का बिजनेस था. उन्होंने 1971 में स्टार्ट किया था. फिर आगे हमारे बड़े काका उन्होंने कंटिन्यू किया. फिर मेरे फादर ने, फिर मेरे फादर के बाद मेरा जैसे ही 10th कंप्लीट हुआ तो शॉप पे आना चालू हो गया. तो उसके लिए ज़्यादा एजुकेशन नहीं किया, 12th तक किया. मेरा मतलब तो स्टडीज़ अच्छा था तो भी, लेकिन बिजनेस में मज़ा आने से फिर वो आगे स्टडीज़ नहीं किया, 12th तक ही किया. ओके. उसके बाद फिर शॉप पे बैठने चालू किए. फिर धीरे धीरे छोटे से बड़ा किया शॉप. फिर धीरे धीरे 1 से 2 शॉप हो गए. फिर लड़का आया मेरा 2018 में आया है, 4 साल हो गए. फिर 1 से 2 शॉप है. अभी अच्छा है बिजनेस, ठीक है. अभी तीसरा भी शॉप आपने खोल दिया है? अभी 2 ही है. अभी वही है. अभी 2 तीसरे की प्लानिंग है? प्लानिंग तो चल रहेगी. कल्पेश ओपन करेगा. काय मजा आहे सर या व्यवसायात? सर, अपने को रेडीमेड मिल रहा है सब. बाप ने जो मेहनत किया वो हमको रेडीमेड मिल गया. वहाँ खाली जाना है, माल लाना है, सेल करना है, बस ज़्यादा मेहनत नहीं करनी है. बरोबर. अपने को रेडीमेड ट्रैक मिल गया, उसकी वजह से फिर वो अच्छा लगा. बरोबर. पण असं बदलत्या काळाप्रमाणे आता साडी नेसण्याची जी प्रथा आहे, जो ट्रेंड आहे, तोच कुठेतरी आता हललेला आहे. मग त्याचा काही परिणाम होतोय का व्यवसायावर? नहीं सर, ऐसा नहीं है. जो कास्ट में साड़ी पहनते हैं उसमें साड़ी ही पहनते हैं. उसमें जीन्स, लेगिंग्स, कुर्तीस नहीं पहनते. ऐसे बहुत से कास्ट है जहाँ सिर्फ साड़ी ही चलती है. जहाँ जैसे इरकल साड़ी है तो वो इरकल वही पहनने वाले हैं, उनको दूसरा कुछ चाहिए ही नहीं. बरोबर. इसके लिए वो साड़ी का सेल रहने वाला ही है. नाही वाला आहे. बर, तुझं काय मत आहे कल्पेश याबद्दल? नहीं, उल्टा आजकल जो मॉडर्न आजकल लेडीज़ हैं वो ड्रेस से फैंसी साड़ीज़ पे शिफ्ट हो रहे हैं. कम तो हुआ नहीं है और बहुत बढ़ गया है और आगे चल के भी और बढ़ेगा. कम तो कभी नहीं होएगा, इसका हमारे को गारंटी है. और हमारा फोकस पूरा एक ही मतलब साड़ी पे है. बाकी और शॉप में कुछ दूसरा कोई भी आइटम नहीं मिलता है. सोलापुरामध्ये कुठली साडी चालते सर? सोलापुर में अभी कैसा हर बार अलग अलग चलता है. हर 6 महीने साल के बाद कुछ तो नया आता है. अभी ये टाइम खन साड़ी आई है. खन की साड़ी की डिमांड बहुत है. पहले खन का ब्लाउज बनता था, अभी पूरी साड़ी खन की आ गई है. अभी सबसे ज़्यादा ट्रेंडिंग वही चल रहा है. और सोलापुर का दूसरा फेमस है इरकल. पुणे, बॉम्बे से सब जितने भी कस्टमर्स आते हैं वो उसको सोलापुर की साड़ी बोलते हैं. उनको नाम भी नहीं मालूम है, इरकल बोल के बोल. सोलापुर की साड़ी. हाँ, सोलापुर की साड़ी बोलते हैं. और बहुत सारे पुणे, बॉम्बे के कस्टमर एक अकेले लेडीज़ 10-10 साड़ी लेके जाते हैं जब भी आते हैं. उनको वो साड़ी का बहुत शौक है क्योंकि वो किधर और मिलता नहीं है. खास हमारे सोलापुर की स्पेशलिटी है वो. बरोबर. आणि आपल्या कशिश साडीची काय स्पेशलिटी आहे? हमारा सर जो है ना, हम जो परचेस करते हैं वो डायरेक्ट फैक्ट्री से माल लाते हैं. डायरेक्ट फैक्ट्री से जो माल बनता है वो नहीं लेते हैं. अपना माल और डिज़ाइन बना के लेते हैं.
तो वो हिसाब से फिर वो माल उनको कस्टमर को कहीं बाहर मिलता भी नहीं है। ओके। और उसमें हम फैक्ट्री से एडवांस दे के डिस्काउंट, बल्क डिस्काउंट। ज़्यादा से ज़्यादा डिस्काउंट लेते हैं और वो डिस्काउंट हम इधर नीचे कस्टमर को देते हैं। ओके। तो उनको भी सस्ता पड़ता है। ये हमारी सबसे बड़ी स्पेशलिटी है। एंड व्हाट अबाउट वैरायटी? वैरायटी तो इंडिया में, भारत में जितने भी पेट है लगभग सब, कम से कम 26 पेट है, वो सब साड़ियाँ हमारे पास मिलती है। यहाँ से जयपुर, दिल्ली, बनारस, मऊ, बेंगलोर, दिंडीगल, धर्मावरम, इरकल, गदक, मुंबई, सूरत, अहमदाबाद, ऐसे वाराणसी, ऐसे बहुत से पेट है और सब जगह से हम डायरेक्ट परचेस है। हमारा कहीं रीसेल से ले माल वैसे कुछ नहीं है। टोटल डायरेक्ट फॅक्टरी से ही परचेस होतो। अरे वा. महाराष्ट्रात, भारतात कुठे कुठे आपला कस्टमर बेस आहे? सगळ्यात जास्त कस्टमर बेस तर सोलापूरच्या आजूबाजू महाराष्ट्रामध्ये जास्त आहे। उस्मानाबाद, लातूर, नाशिक, नागपूर हे या एरियाचे सगळ्यात जास्त कस्टमर आहेत। पुणे, बॉम्बेचे कमी आहेत कस्टमर, पण त्यांची परचेस खूप जास्त आहे। हां, आणि जास्त म्हणलं तर उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद या बेल्टमधले कस्टमर आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे। बरोबर. काही मोठे मोठे ब्रँड पण आता आलेले आहेत ना साडीच्या सेक्टरमध्ये, त्यांचे पण आपण व्यवसाय करतो का, किंवा त्यांचे पण आपण आपल्या शोरूममध्ये ठेवतो का? है ना सर, ऐसा प्रिंटेड में ब्रांडेड साड़ी आती है, जैसा लक्ष्मीपति है, उस टाइप के भी, बाहुबली है, ऐसे बहुत से टाइप्स है, उस टाइप के भी साड़ी हमारे पास मिलती है। बरोबर. सर, व्यवसाय सुरू केल्यापासून जेव्हापर्यंत तुम्ही व्यवसाय तो टेक ओव्हर केला, त्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागलं, किंवा कुठे कुठे तुमच्या व्यवसायावर कधी कधी असं डाऊनफॉल आला, असं काही झालं का? आणि झालं असेल तर त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली? सर, हमारे साड़ी में कैसा है, मेन परचेस के ऊपर है। अभी कोई शॉप पे हम कोई फैक्ट्री में जाएंगे, वो 100 डिज़ाइन दिखाएगा हमारे को, लेकिन उसमें चलेंगे 4 ही, तो उसमें हमको राइट सिलेक्ट करना है, क्योंकि वो बाकी के जो हम लाएंगे 90-95, वो उसको हमको रो के बेचना पड़ता है। अच्छा. मतलब डेड स्टॉक बन जाता है। कॉस्ट में अंडर कॉस्ट बेचना पड़ेगा, ये करना पड़ेगा। चॉइस सिलेक्शन चाहिए अपने को, कस्टमर क्या मांग रहा है, बॉर्डर्स कैसे चाहिए, कलर्स कैसे चाहिए, उस पर ज़्यादा फोकस रहता है। वो हिसाब से चॉइस अगर गलत हो गया तो फिर वो लॉस में बिजनेस जाता है। ऐसा हमारा पहले होता था, लेकिन अभी 5 साल 7 साल से तो कुछ भी ऐसा गलत परचेस नहीं होता है। अच्छा. सब अभी नॉलेज आ गया है, एक्सपीरियंस आ गया है, अभी लड़का भी साथ में है, तो चॉइसेबल सब लेते हैं, उसके लिए अभी कोई तकलीफ़ नहीं, माल आता है, बिक जाता है। मग असा एखादा परचेसचा प्रसंग जो चुकला आणि त्याच्यामुळे खूप टेन्शन निर्माण झालं, अशी कुठली घटना घडली होती, कधी घडली होती? आणि ऐसे तो साठ में ऐसा बहुत कुछ हुआ है, बहुत सा माल लेके आए, फिर नहीं बिक रहा है। पर टर्नओवर अगर स्पीड रहेगा ना, तो कितना भी गलती हो जाए माल, वो निकलने वाला माल निकल जाता ही। अगर हमारा टर्नओवर अच्छा रहेगा, शॉप पे कस्टमर का फ्लो रहेगा, तो कोई माल कितना ही गलती से लेके आ जाएंगे, अगर बेच सकते, बिक जाता है। ओके. सो कस्टमरला अट्रॅक्ट करणं हे एक परत वेगळं कसब आहे. कस्टमर फ्लोईंग पाहिजे दुकानामध्ये, तो आला की काही ना काहीतरी घेऊनच जातो आणि मग त्याच्यात तो माल निघून पण जातो. आणि अपनी रेट वगैरे एकदम रिजनेबल रेट्स आहे, सगळे होलसेल रेट्स आहे, आणि आपल्याकडे सगळे घरगुती सेल आउट करतात, घरगुती साड्या विकतात, आणि लहान सारे लहान ladies- शॉप्स आहेत, हां, असले 200-300 कस्टमर आहेत, ते आमच्याकडे घेऊन जाऊन विकतात तिकडं, तसले पण कस्टमर आहेत। आपण ॲपवर आलो आहोत का सर? म्हणजे आपलं कुठलं ॲप आहे का की जेणेकरून आपण ऑर्डर फक्त आपल्याकडे ॲपवर बुक केली जाते आणि आपण त्यांच्या घरापर्यंत माल पोहोचवतो, असं काही आहे का? आहे. माय दुकान म्हणून एक ॲप येतं आहे, त्यावर आपल्या शॉपचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आमचं यूट्यूबला सुद्धा पेज आहे, त्याला 9K सबस्क्रायबर्स आहेत। अरे वा. प्रत्येक व्हिडिओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज येतात। अरे वा. हां, मग त्यावरनं पण आम्ही भरपूर कस्टमरचे ऑर्डर पूर्ण केले आहेत यूट्यूबवरनं। आता कोण चालवतं? पप्पांपेक्षा वेगळा तुझा या साडीच्या फील्डकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? मला आता याच्यापेक्षा मोठं
एक सुपर होलसेल शॉप टाकायचं आहे. बरं. त्याचं आता प्लॅनिंग चालू आहे. पप्पा करून देणार आहेत एक 2-3 वर्षात. आयडिया सगळी तुझी असेल. हां, आयडिया सगळी माझी असेल, पप्पा करून देणार आहेत. पण जनरली एक्सपान्शन नावाचा पण एक घटक असतो बरं का. म्हणजे आपण कशिश साडी सेंटर सोलापुरात सुरू केलं, मग असं वाटत नाही का तुला नवीन पिढीचं असल्यामुळे की अरे नाशिकमध्ये पण असलं पाहिजे, पुण्यामध्ये पण असलं पाहिजे, पुण्यात मुंबईत पण असलं पाहिजे? हां, ते असं तर वाटतंय, पण सगळ्या एरियाचं बेल्टचं चॉईस, कस्टमरचं चॉईस वेगळं असतं. आता आम्ही सोलापूरच्या कस्टमर बेल्टमध्ये आमचं चॉईस म्हणजे एकदम परफेक्ट आहे. 101% परफेक्ट आहे. म्हणजे एकही चुकून असं माल येणार नाही दुकानात. मग दुसऱ्या बेल्टमध्ये आम्हाला जाण्या अगोदर तिथलं पहिला स्टडी करून घ्यावं लागेल. जर आम्ही असंच दुसरीकडं प्लॅन केलं तर ते प्लॅन फेल होणार. आम्हाला दुसऱ्या एरियाचे कुठले कलर चालतात, कुठले डिझाईन चालतात, हे पहिला आम्हाला पूर्ण स्टडी करावं लागेल, मगच आम्ही दुसऱ्या. पण तू सांगितलं त्याप्रमाणे की इरकलला खूप डिमांड आहे पुण्या मुंबईमध्ये पण. मग असं काही डोक्यात आहे का की पुण्या मुंबईमध्ये आपण कशिश इरकल साडी सेंटर टाकू? मग आम्ही त्याच्यापेक्षा या शॉपवरनं पूर्ण पुणे बॉम्बेच्या शॉप्सला सप्लाय करू शकतो. हेही करू शकतो आम्ही. मॅन पॉवरचं मेन कमी आहे. तर याला 10thला 92% मार्क्स पडले. आणि मी त्याला सांगितलं काहीतरी इंजिनिअरिंग, डॉक्टर काहीतरी कर, पण नाही, एकदा शॉपमध्ये आला मग ते सगळं विसरलं. नाही, मला शॉपमध्येच बसायचं. असं कधी कुठला दुसरा व्यवसाय करण्याचं डोक्यामध्ये नाही आलं का, याला सपोर्टिव्ह असणार? कसं दुसरं करायला एवढं इझी नाही आहे. कुठल्याही बिझनेसला आपण आता कोण पण आलं त्यानंतर त्यांनी कितीही पैसे लावले पण त्यांना नॉलेज नाही आहे तर ते सक्सेस होणार नाही. आमच्या आजूबाजूला एवढे दुकान आलेत, लावलेत 1 वर्ष 2 वर्ष, बस कशी समोर दुकान मिळू लागले, घ्यायचं, आमचं असं चालणार तसं चालणार, पण त्यांना काय नॉलेज नाही, एक्सपिरियन्स नाही आहे. ते वर्षात 2 वर्षातच बंद पडतात, जास्त चालत नाही. त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. कुठलंही आपल्याला बिझनेस उघडायचं आहे त्याचा एक्सपिरियन्सशिवाय आपण सक्सेस होणार नाही, माझं असं मत आहे. फक्त पैशाने कुठलं आम्ही बिझनेस नवीन तर स्टार्ट करू शकत नाही, असं आलं आहे डोक्यात, पण ते पॉसिबल नाही आहे. आता साडीचं मोठं यापेक्षा मोठं करायचं, ज्यामध्ये एक्सपिरियन्स आहे आपल्याला त्यामध्येच आपण पुढं करू मोठं असं. सर, लॉयल कस्टमर बेस नावाची खूप मोठी ॲसेट आधीच्या पिढीने अनुभवलेली आहे. आता एवढे ऑप्शन्स आहेत ना की त्याच्यामुळे लोक आपल्याकडेच येऊन खरेदी करण्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात. तुम्ही तुमचा लॉयल कस्टमर बेस कसा मेंटेन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी तुम्ही देत आहात, काय काय योजना स्कीम्स त्याच्यासाठी करत आहात? मेन सगळ्यात मोठं फॅक्टर आपल्या शॉपमध्ये आहे की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे. जर एकदा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर ते परत कधीच रिपीट करणार नाही. मेन आम्हाला त्यांना चांगलं बोलावं लागतं आहे, प्रत्येक कस्टमरला जाऊन स्वतः बोलावं लागतं आहे. कोणी असं दुकानचे वर्कर दाखवल्यावर कोण घेणार नाही लवकर. आम्हाला स्वतः जाऊन प्रत्येक कस्टमरला अटेंड करावं लागतं, त्यांनी काय करायला त्यांना सर्व्हिस द्यावं लागतं. मोठे जे लग्नाचे बसते येते, हां, मोठे लग्नाचे त्यांना आम्ही स्वतः अटेंड करतो. ते कसं बिल पण मोठं होतं आहे, त्यांची क्वांटिटी मोठी असते, त्यांना आयरासाठी 100-200 साड्या पाहिजे असतात. जसं आम्ही लग्नात गिफ्ट देतो त्यांनी तसं आयर साडी देतात. हां, मग त्यांची क्वांटिटी मोठी असते, मग त्यांना स्वतः अटेंड करावं लागतं आहे. त्यांना चहा पाजावं लागतं आहे, चहा, ज्यूस काय. हां, त्यांना पूर्ण सॅटिस्फॅक्शन, कम्फर्ट, घराची फिलिंग आली पाहिजे. मग पूर्ण झाल्यावर अजून त्यांचं मनाचं समाधान कधी होत आहे जेव्हा आम्ही काय तर त्यांना गिफ्ट देणार. ते गिफ्ट सुद्धा आम्ही काय तर ठेवलेलं आहे. असं नाही प्रत्येक महिन्याला काय तर गिफ्ट बदलतंय, कधी टॉवेल असतंय, कधी ब्लँकेट असतंय, कधी काय असतंय. म्हणजे पूर्ण सॅटिस्फॅक्शन आम्ही कस्टमरचं एंडपर्यंत करतो आणि बाहेर गेल्यापर्यंत त्यांनी स्वतः कस्टमर जात आहे अजून 2 लाख घेऊन येत आहे. हां, हे मेन सॅटिस्फाईड जाणार, मग आजूबाजूला घेऊन येणार. मग लग्न बसण्यासाठी आपल्याकडे वेगळ्या काय काय योजना आहेत बाकीच्यांपेक्षा? आपल्याकडच्या वेगळ्या लग्न बसण्यासाठीच्या योजना कोणत्या?
लग्नात सगळ्यात मेन म्हणजे आहेरी साड्या. ते झाल्याशिवाय कस्टमर दुसरं काहीच घेणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे होलसेलचं गोडाऊन केलेलं आहे मोठं. हां, प्रत्येक आयटममध्ये कुठल्याही आयटमला तुम्ही आमच्या शॉपमध्ये येऊन हात लावा, ते तुम्हाला आत्ता 500 पीस रेडी भेटेल. कुठल्याही आयटमला हात येऊन लावा, तुम्ही कुठलाही आयटम पसंत करा. आणि यात सिंगल कलर पण पाहिजे तर सिंगल कलरमध्ये पण भेटेल. हे आम्ही असं गोडाऊन बनवलेलं आहे, त्यात भरपूर स्टॉक ठेवलेला आहे. क्वांटिटी भरपूर आहे, म्हणजे कुठलाही कस्टमर क्वांटिटीसाठी रिटर्न जाणार नाही. आणि शालू आहे, सिल्क साड्या आहेत, त्यामध्ये भरपूर सगळं व्हरायटी आहेत. शालू आमच्या शॉपमध्ये 1500 पासून 25,000 पर्यंत सगळे रेंजमध्ये अवेलेबल आहेत. हां, म्हणजे कुठलाही कस्टमर येऊ दे, त्यांना जर त्यांचं बजेट हाय असेल तर त्यांनी 25-30 हजारचे पण पसंत करतात. आणि ज्यांचं बजेट कमी असेल त्यांनी काही लोकांचं बजेट कमी असतं, त्यांना 10,000मध्ये बस्ता पूर्ण भरावं लागते. त्यांच्यासाठी 2-3 हजारमध्ये चांगले म्हणजे शालू आहेत. जे 10,000चे असतात सेम त्याची कॉपी आहे, 2 ते 3 हजारमध्ये पण अवेलेबल आहेत. स्वतःची डिझाईन घेऊन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येण्याचं काही डोक्यात आहे का? नाही, ते एवढं इझी नाही आहे. ते नाही. आपण ते कुठं मॅन्युफॅक्चरला जाऊन आम्हाला असले मोठे बॉर्डर पाहिजेत, पैठणी बॉर्डर पाहिजे, मोर बॉर्डर पाहिजे, लहान पाहिजे, त्यांना आम्ही असं सांगून बनवून घेतो माल. आपले कलर्स बनवून घेतो. तर सोलापूरमध्ये ग्रे कलर जास्त चालतं आहे, कुठले कलर जास्त चालते ते एक्स्ट्रा मागवतो, जे कमी चालते ते कमी मागवतो. मग आमच्याकडे असं डेस्कटॉप पण होत नाही. आमचं मेन हे काम ते सेलिंगचं आहे, म्हणजे म्हणून आमचं कधी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जावं असं तर कधी वाटलं नाही. पण असं फ्युचरमध्ये काही चांगली अपॉर्च्युनिटी आली तर 100% तुझ्याकडून तेच अपेक्षित आहे बाळा. बाबांपेक्षा काहीतरी वेगळं तू केलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे कल्पेश कशिश सेंटर नावाने आपण एक साडीची नवीन फॅक्टरीच काढू. अजून काय विजन आहे सर पुढचं? तुमचे ड्रीम्स काय आहेत? आता तर मी सध्या येऊन 2 ते 3 वर्ष झाले, अजून मी एवढं मोठे काय असं स्वप्न बघितलेलं नाही. म्हणजे आहेत ड्रीम्स, पण ते मनात आहेत, ते सांगितल्यावर मग होणार नाही पूर्ण. त्यासाठी आपण 5 वर्षाने परत भेटू. तेव्हा काय तर घेऊन भेटू. 2 ते 3 करून भेटू. अरे वा 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 वा. सर तुम्हाला काय अपेक्षित आहेत अजून पुढे? नाही, अजून मोठं चालू आहे प्लॅनिंग. कुठं मोठे यापेक्षा मोठं अजून करायचं. 2-3 प्लॅनिंग चालू आहे, पण किती वेळ लागते? 6 महिने पण लागू शकते, 1 वर्ष 2 वर्ष पण लागू शकते. अजून मोठं करायचं आहे. तिथंच थांबून इथं जर आम्ही थांबलो तर चालणार नाही. मग काय उपयोग आहे आमचा येऊन? सर, तुमच्या दुकानाबद्दल, तुमच्या सर्व्हिसबद्दल, तुमच्या व्हरायटीबद्दल तुम्हाला तुमच्या कस्टमरकडून आलेले सगळ्यात छान रिॲक्शन, की तुम्हाला त्यामुळे खूप छान वाटलं, असं वाटलं की आपला व्यवसाय सार्थकी लागला, असे एखादी रिॲक्शन, असं एखादं लग्न? असे तर भरपूर आहेत रिॲक्शन. आम्ही दररोज 1 ते 2 असं रिॲक्शन बघतो. तुम्ही म्हणलं तसं बस्त्याचे गिऱ्हाईक येतात. त्यांनी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, जे शालू आम्ही 10,000चे 2 ते 3 हजारमध्ये कॉपी त्याचं ठेवलेलं आहे. त्यांनी ते शालू घेऊन आम्हाला एवढं म्हणजे चांगलं रिॲक्शन देतात. आणि बाहेर पण त्यांनी फिरून आलेत, दुसऱ्या दुकानात भरपूर दुकानात फिरून आलेत, पण त्यांना तसली व्हरायटी कुठंच भेटली नाही. हां, मग हे आम्हाला म्हणजे प्लस पॉईंट आहे आमचं एखादं. क्या बात आहे. तेव्हा त्यामुळे लोकांना छान वाटतं की अरे आम्ही चांगल्या प्रकारे प्रेझेंटेबल लग्न करू शकलो, कमी किमतीत करू शकलो, कारण तुम्ही कमी बजेटमध्ये पण 30 डिझाईन आम्हाला 30 डिझाईन अवेलेबल करून दिली. ओके सर. आणि बाकी पुढचं प्लॅनिंग तुमचं काय अजून सांगावं? असं स्वप्न नको सांगूच, ठीक आहे, पण पुढचं काय प्लॅनिंग या 1-2 वर्षामध्ये आम्हाला बघायला मिळेल असं? ते कसं आहे, अजून तर सिक्रेट ठेवलंय. जेव्हा त्याचं काय फर्स्ट स्टेप घेणार तेव्हाच सांगणार. बाबांकडून कोणते कोणते गुण घेतलेस तू? सगळेच गुण घेतले तर, आणि माझे त्यात 1-2-3 ऍड केले म्हणून. बाबांचा तुला सगळ्यात आवडणारा सगळ्यात छान गुण कुठला? कमी बोलायचं आणि काम जास्त करून दाखवायचं, हे सगळ्यात चांगलं गुण. आणि तुम्ही कल्पेश बद्दल काय सांगा? त्याचा कुठला गुण आवडतो तुम्हाला? याचं कसं माइंड शार्प आहे, चांगलं कॅचअप केलंय 2-3 वर्षात.
पण अजून थोडं केव्हा मोबाईल खेळायचं ते थोडं अजून सर मी गुण सांग दुर्गुण नाही सांगितले हो सर, गुणांबद्दल तुम्ही एकदम बाबाच्या भूमिकेमध्ये गेलात आता. आईला विचारायला पाहिजे. नाही, त्याचं माइंड एकदम शार्प आहे आणि म्हणून आता परचेसला पण तोच जातो जास्त. आता त्याचं वय 21 आहे अजून आणि ते सगळं कॅच केलं आहे. आणि अजून 1-2-3 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यावर अजून त्याला नॉलेज येईल. सर थँक्यू सो मच. साडीसारख्या खूप गुणग्राहक आणि किचकट असणाऱ्या व्यवसायामध्ये तुम्ही इतके वर्ष आहात, 51 वर्ष तुम्ही सर्व्हिस केलेली आहे. तुमच्या व्यवसायाप्रतीची आवड आणि निष्ठा पण इतकी छान आहे सर की तुम्हाला याच व्यवसायामध्ये राहायचं आहे. तुमचा विश्वास पण इतका छान आहे की तुम्हाला तुमच्या क्वालिटीवरती टिकून राहायचं आहे. उगाचच पुणे मुंबईमध्ये शोरूम टाकायचं आणि तुम्हाला इथे बसून तिकडेच सप्लाय करायचं आहे. इतकं छान तुमचं विजन आहे, इतकं छान तुमचं काम आहे. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात. तुमची ही ऊर्जा, तुमचा सगळा प्रवास आमच्यापुढे तुम्ही उलगडून दाखवला, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार. आणि एकदम सार्थ अशा हातामध्ये एक शिष्य पुढचं फ्युचर आहे. हा शार्प कल्पेश नक्कीच काहीतरी भव्य दिव्य करणार आहे सर. आणि तू जे काय सिक्रेट ठेवलंय मनामध्ये ते 100% पूर्ण होण्याची मला गॅरंटी आहे. तर पुन्हा भेटूया तुझ्या त्या सिक्रेटच्या सक्सेस नंतर. थँक्यू सो मच. येस.